नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकून गोरीच भेटती. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, हँडसम, गुड नेचर, किती चांगल्या स्वभावाचे असले ना, किशात दमडी नसली ना, तुम्हाला छपऱ्यापुरीला सुद्धा म्हणावं लागतं, होय म्हण की तू तरी होय म्हण, अगं होती माझं बी होय म्हण, अशी भिकाऱ्यागत अवस्था होती. कष्ट करा, बिंदास पैसा कमवा, काही कमी पडत नाही. जोपर्यंत तुमच्या मुखात देवाचं नाव आहे, वाऱ्या हाती माप चाले, कीर्ती मुख त्याचे, जगाचा मालक. फक्त याला एकच तत्व आहे, तुका म्हणे सत्य कर्मा भावे घातली या भय. आणि इथे सत्य एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. ही जे मला वाटतायत माझी आहेत, ही कल्पना आहे. सत्य एकच आहे, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. आणि त्याला मिळवण्यासाठी पर्याय एकच आहे, मार्ग धरा, व्रत करा, एकादशी. हे जमलं मग चिंता नाही. मग एवढा मोठा ज्ञानी रावण, एवढा मोठा ताकदवर, बरं आतापर्यंत सगळ्यात मोठा शिवभक्त ही रावणच. नाथबाबा वर्णन करतात, धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. नाथ रामायणामध्ये वर्णन आहे, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले, स्वतःचं शीर कापलं आणि 1000वे शीर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त रावण होता. भक्ती श्रेष्ठ, ज्ञान खूप, ताकद खूप, सामर्थ्य खूप, सत्ता खूप, तरी सुद्धा नडला तो अहंकार. एवढा सत्ताधीश रावण, पण रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय त्यालाही मोक्ष नाही, हे अटल सत्य वारकरी संप्रदाय. मग विचार करा, जर तसल्याला नम्रतेशिवाय मोक्ष नाही, तुम्ही आम्ही अहंकार करून चालणार आहे का? म्हणून असं एकदम ॲटिट्यूड मध्ये बसू नका, आनंद घ्या. वाट बघू नका गावा शेजारचा टाळी वाजवल पण आम्ही वाजवतो, तुम्हाला पटलं की वाजवा. लोक मुद्दाम करतात. ती कसं आहे, आनंद झाला, ती म्हणला कंडक्टरला फसवला, तर म्हणला कसं काय, मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. शाण्याला कळलं. तुम्ही सांगा, कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तसली गत आहे तुमची. माझं काय जाणार आहे, माझं ठरलंय ती ठरलंय, पुण्य पुण्य. कळलं त्याला, कळलं. पण एखाद्या गायकाने, एखाद्या वादकाने, एखाद्या कीर्तनकाराने जर म्हणलं, बाबांनो असं असं आहे, रस्ता लांबचा आहे, प्रवास लांबचा आहे, तुम्हाला काय लागतंय, कशाला घ्यायचं? अरे आम्ही घेतो, त्याचं काय करतो हेही विचारत जा, हा अधिकार आहे तुमचा. मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका, माझ्या 24चीच आहे मी. माझा जन्मच ऑगस्ट 2000चा आहे. फक्त मी कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी पहिलं केलं. त्यातही काही नवल नाहीये. माझा बाप माळकरी, माझा आजा माळकरी, माझा पंजा माळकरी, माझ्या पंजाच्या 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 पंजाबी माळकरीच होता. तेव्हा मला काही अवघड गेलं? माझी माय रडायला लागली की भजनात नेऊन बसवायची. टाळाच्या आवाजात रडलेलं बी ऐकू येत नव्हतंच येत. आणि तुम्ही ऑब्झर्व करा, लेकरू तोवरच रडतंय जवळ तुम्ही लक्ष देता. तुम्ही लक्ष देऊ नका, ते ग बसतंय. ती पडताना जर कुणी हसल पुढं तर रडतंय, ती पडताना जर कुणी नसल ती ग बसतंय. ती म्हणते बघायच कुणी नाही, काय उघड रडण्यात मजा आहे. तसंच आयुष्य आहे, हा ना. माणसं दिखावा माणसातच करतात, पण शेवटी परमात्म्याला माहित आहे ना तुम्ही काय आहात ते. त्याच्यामुळे आमच्या घरात 7 दिवसातले 6 दिवस तर भजन असायचं. माझ्या वडिलांनी आयुष्यभर पेटी वाजवली. आणि माझ्या बाबा वडील माझे, मी वडिलांनाच बाबा म्हणते, कंटिन्यू माझ्यासोबत असतात अखंडितपणे. फक्त आता नेमकं ते प्रयागला गेलेत त्याच्यामुळं मुली आहेत सोबत, नाहीतर बाबा पेटी वाजवतात. माझ्या आजोबांनी अखंडित पखावाज वाजवून आयुष्य घालवलं. माझ्या आईच्या आजोबांनी सुद्धा अखंड पखावाज वाजवून आयुष्य घालवलं. त्यांनी आयुष्यभर परमार्थ केला. पुढच्या पिढीला फळ मिळणारच होतं. माऊली म्हणतात ना, तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरलं. वर याचा अर्थ आशीर्वाद दिला, कारण मागच्या पिढीने परमार्थ केला होता. त्यामुळे तुम्ही लय पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते. आता म्हातारी माणसं नुसतं म्हणतात पोरवाया गेली, पर्राया गेली आणि पर्राया गेली. अरे पण का गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून पर्राया गेली. उगाच थोडे गेले. तुम्ही जे केलं ते पोरांनी केलं. आपला जीव म्हातारा आहे, आता तरी आपण परमार्थ करावा. मारुतीच्या मंदिरात हे भजन करायला जात नाहीत,
पत्ते खेळायला जातात मारुती समोर, ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो. ही गुणाचं फक्त पोरच वाया गेली. लय अवघड आहे. पण आता म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पोरी येतोय, ह्यांना काय लाजा येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय, असो आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय झळय माय, सगळं आयतं भेटलं माय, होय ग माय. पण तुम्ही आता काय करता? आता तुम्ही मिसरी चोळीता. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास त्या मिसरीचा. तुम्ही नातीला कुठल्या तोंडानं ज्ञानेश्वरी वाचायला सांगणार सांगा बरं? ज्या माय बापांना ज्ञानेश्वरीचा स्पर्श नाही, ती लेकरं कशी ज्ञानोबा तुकोबांच्या संलग्न असणार? हा, अरे म्हातारा असू द्या घरातलं काकडं करणार, नातवाला अभंग तरी पाठ. मी म्हणते काय ना काय सुंदर ते ध्यान तरी, रामकृष्ण हरी तरी माहीत असतं. उठता बसता त्याचा म्हातारा रामकृष्ण हरी म्हणत असतो. हा, लय पुढच्या पिढीला नावं ठेवत जाऊ नका. व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं ते प्रारब्धावर. मोठं की देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. प्रकाश सूर्यापासून निर्माण झाला, पण आधी काय येतं? प्रकाश येतो का सूर्य? त्याला पाठ उठावं लागतं. काकड्याची मंडळी, आधी प्रकाश येतो का सूर्य? प्रकाश. नंतर काय येतो? प्रकाश. निर्माण कुठून झाला? पण येतो आधी काय? अगदी तसं आहे. आत्मा नंतर ज्ञान. ज्ञान आत्म्याचं स्वरूप आहे, तरी सुद्धा आत्म्याच्या अगोदर ज्ञान येतं. म्हणून तर वर्णन आहे, उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगलं. हे ज्ञान आत्ताच नाही आहे. ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. हे दिलंय कोणीतरी, हे परंपरेनं चालत आलंय. पण विनंती, हे ह्या 2-3 वर्षात प्रसिद्धी झाली म्हणून लोकांना मी माहित आहे. पण आम्ही कीर्तन करतोला खूप वर्ष झाली, आमच्या पिढ्यानं पिढ्या त्याच्यात गेल्या. पण लोकांना चांगलं काही दिसत. लय अवघड बाबा लोकांचं. चुकून एखाद्या वेळेस जर पाणीपुरी खाताना दिसलं ना, तर माणसं, ताई पाणीपुरी खाता, मग काय आमलेट खाऊ? तू काय खाऊ एवढं सांग मला आता. आयुष्यात एक गोष्ट आवडती, ती सुद्धा लोक, म्हणजे इतकं जजमेंट आहे ना लोकांचं. बाप, आम्ही संत नाही येत रे. साध्या तुमच्या मुलगीसारखी मी मुलगी आहे. आई वडिलांच्या कृपेनं कीर्तनकार आहे. ताकद एवढी नाही आमच्यात. पण लोकांचं लय अवघड आहे. बाकी कुणी काही केलं तरी चालतंय. आणि माणूस आहे रे आपण. आपण 3 नियम फक्त पाळवायचे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा. एवढं पाळलं तरी आपल्याला पुरेच आहे. एवढे नियम धर्म आपण पाळले ना, बास आहे. पण विनंती आहे, मी पहिली 15 वर्ष तर लोक काय पैसे देतच नव्हती, प्रसिद्धी नव्हती. आता देते ती. खरं ते खरं महाराज बरं का, आता देतात. पण मला पैसे आल्यावर कळलं, पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे. आणि कुठं खर्चावं जर कळलं नाही तर शाहरुख खानच्या पोरासारखी गत होती. आपल्या योग्य ठिकाणी पैसा जावा. माझ्या माऊलींचं वर्णन आहे, जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. जे मिळालंय त्यातला 50% वाटा तरी स्वधर्मासाठी गेला पाहिजे. पुण्यात 3-4 वर्षात लोक पैसे द्यायला लागली, मानधनं द्यायला लागली. मी 1 रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, मानधनाच्या व्यतिरिक्त 1 रुपया तोंडाने कोणाला न मागता, फक्त कीर्तनाच्या मानधनावर 3.5 ते 4 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये मी स्वतःच्या जीवावर मुली सांभाळते. हे सगळं माझ्या आई वडिलांमुळे, हे सगळं माझ्या ज्ञानोबा तुकोबांमुळे. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण आपली संस्था आरशेशी आहे. ह्या मुली संस्थेतल्याच आहेत. कधी आलात बार्शीला तर नक्की या. बार्शी माहिती आहे ना, भगवंताची बार्शी, फार सुंदर गाव. भागवत महापुराणामध्ये अंबरीश राजाची जी कथा येते, ती अंबरीश राजाची कथा म्हणजे बार्शी. अंबरीश राजामुळे ज्या भगवंताने अवतार घेतला ते स्थान म्हणजे बार्शी. एकादशीला विठ्ठल पंढरपूर आणि द्वादशीला विठ्ठल बार्शी. बारस या दिवशी बार्शीला असायचा. बारस कळती ना, द्वादश बारस एकच. बारस या दिवशी बार्शीला म्हणून त्या गावाचं नाव बार्शी. तुम्ही पण काही कमी भाग्यवान नाही. हाकेच्या अंतरावर पैठण, हाकेच्या अंतरावर नेवासा, हाकेच्या अंतरावर आपेगाव. किती ज्ञानोबरांच्या कुशीत राहिल्यासारखे राहते. बस सगळ्या संतांचे राजे नाथ बाबा, त्यांच्या कुशीत राहिल्यासारखं भाग्यवान माणसं आहे तुम्ही.
पण कसं आहे ना, पिकतं तिथं इकत नाही. आमचा क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर संभाजीनगर हायवे न पालता पडेल, पण पैठणला जाणार नाही जात, नेवाशाला जाणार नाही जात, आपेगावला जाणार नाही जात. हे अवघड आहे. आपला आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्याला कळलं. आपलं लईच अवघड आहे. आपला परमार्थ बी लय भारी. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दान काऊन हाणतो. पण तेवढं कशाला सोडतो? तेवढं बी खा की. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो? तू खा मी बघत नाही, तू खा मी बघत नाही, असं करतो का देव? लई येडे तुम्ही. तुमचं कसं आहे, 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव, आणि पुन्हा म्हणायचं देव बायको देत नाही. देतच नसतो, आणि भेटली तरी सुधरून राहत नसती. असलं वागून नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपती म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा ना ऐकणारा, दोन्ही हाणले पाहिजे महाराज. जयाचे आई का धड नाही, तयासी परित्र पुससी काही. ज्ञानोबरांचं मत आहे की रे. नामदेवराय सांगतात, कल्पनेची बाधा न हो कवणे काळी. ही संत मंडळी सुखी राहायचं असेल तर सदा नाम घोष करू, तेने सदा चित्ता सर्व सुखले आलो. सगळ्यात सोपं आहे की रे. काही चिंता आहे का? काहीच नाही. काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही. पर एवढं सगळं साधं सोडता, ते असं खायचं ते असं खायचं, लय भानगडीत पडता बाबा तुम्ही. लय लोकांचं अवघड आहे. लय मला नवल वाटतं लोकांचं. हा ना, ह्यांचा परमार्थच असला खतरनाक आहे दादा. स्वतःला प्रसाद केला की एवढी पुरणपोळी करती, आणि देवाचा निवद एवढा करते. निस्ता भात, एवढ्या भातात तर 101 निवद भागी होती. निस्ता आमटीत बोडबोडी होती, तीच सगळ्याला लावी ती. एका कुरवडीत 101 निवद, एका भज्यात सगळं निवद गाठलं हिनं. काय सगळं ठेवलं तर काय जाणार आहे का आपलं? बरं शेवटी येणार कोणाकडे ती? संध्याकाळी आपणच खातो ना. त्यो थोड्या वेळानं कोण खातंय? अरे विनंती आहे रे, तर्क वितर्क लावू नका. तो खातोय म्हणून, खात नाही म्हणून छोटा नाही. तुम्ही प्रयत्न तरी करा. देव भेटाबाई इच्छा प्रबळ तर असू द्या. तुम्ही एकदा ती इच्छा प्रबळ केली ना, मग काय. तेषामहं समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्या वेशित चेतसा. मृत्यू हा अटल आहे संसार सागरात. हा भवसागर आहे. तुला जे तुझं वाटतं ते तुझं नाहीये. आणि हे सगळं सांगण्यासाठी माझ्या सार्थाशिवाय पर्याय. मी सारथी असेल तर तुझी संख्या कमी असू दे, तू जिंकणार. पण माझं सार्थत्व तू नाकारलंस की तुझं अस्तित्व तुला नाकारावंच लागेल. कारण मी कोण आहे हे लक्षात घे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे. तुझं अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. तुझ्या जठरामध्ये जी अग्नी आहे, तो मी जगदीश्वर, तो मी कृष्ण, तो मी राम, तो मी शिव, तो मी विश्वेश्वर. पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. मग तूही मी आणि मीही तूच. आणि जर कर्म सत्य असेल तर मग काय चिंता, कोण दिवस येईल. जर माझी ओळख तुला झाली तर तुला चिंता करायची गरज. पण जोपर्यंत तुला तू कोण आहेस हे कळत नाही, तोपर्यंत तुला मी कोण आहे हे कळणार. या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक वटला अमज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. जेव्हा ज्ञान भक्तीनं परिपूर्ण व्यक्तिमत्व जगाच्या मालकाच्या दाराशी संलग्न होतं, त्या दिवशी कळतं परमात्मा कोण आहे. ज्या दिवशी परमात्मा कोण आहे कळलं, त्या दिवशी मी कोण आहे कळलं. ज्याची तुझा आणि माझा संबंध कळला. ज्ञानोबाराय म्हणले, त्या दिवशी मला कळलं. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, हरती ज्ञान राजा महाकैवल्यतीशा, सेवती साधू संत मनप्रीतीला माझा, हरती ज्ञान राजा महाकैवल्यतीशा. मी तुझाच अवतार आहे. मी दुसरा तिसरा कोणीच नाहीये. महाविष्णूचा सखा माझा. आणि जर मी तुझाच अवतार आहे तर मीपणा करण्यात मजा. मी आहेच तुझ्यामुळे. आणि जर मी तूच आहेस तर चिंता तूच करावी. मी मात्र तुका म्हणे घालू तयावरी. वाहो हा संसार. मी आपलं बिनधास्त राहावं. मी चिंताच करू नये. मी देहाची चिंता करत नाही. त्याचं कारण आहे तुका म्हणे बळी जीव दिला. वैष्णव म्हणजे काय? भक्ता ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश. कारण देहाशी काही गरजच नाही. तुका म्हणे एक मरणेची उत्तमची उरे. गेले दिगंबर ईश्वर राहिल्या त्या कीर्ती. हे गेलं तरी काही नाही.
450 वर्ष झाले, गाथा अजूनही तसाच आहे. 750 वर्ष झाले, ज्ञानेश्वरी अजूनही आत्म्याशी संलग्न आहे. देहाची चिंता करण्यात गरज नाही. हे गेलं तरी चालेल. माझं एकादशीचं व्रत, माझी पंढरीची वारी मला एवढं सामर्थ्यवंत बनवतं की याची चिंता न करता तुझं आणि माझं मिलन होत. पण नाथ बाबा 3दा मृत्यू पावले. कितीदा? 3दा बरं का. नाथ बाबा कितीदा मृत्यू पावले? 3दा. पैठणचा सोहळा एकदाच होतो, षष्टीला. नाथ बाबांचा जन्म ही षष्टीचाच आहे आणि शेवटही षष्टीचाच आहे. तुकोबारायांचे 2 सोहळे, माऊलींचे 2 सोहळे, नामदेवरायांचे 2 सोहळे, जनाई मुक्ताईंचे 2-2 सोहळे. पण पैठणचा एकच सोहळा असतो, एकनाथ षष्टी. दुसरा सोहळा होत नाही, षष्टीचा सोहळा असतो. कारण षष्टीचाच जन्म आहे आणि षष्टीचाच अंतकाल आहे. पहिल्यांदा षष्टीला गेले नाथ बाबा. मुलगा होता. वडील गेले म्हटल्यानंतर शोकांतिका सगळीकडे पसरली होती. मडकं बिडकं, तेरडी बिरडी, तुमच्याकडे काय म्हणतात मला काही कल्पना नाही आहे. तेरडीला काय म्हणतात? तेरडीच म्हणतात ना, बांधणं. हां. मग नाथ बाबा त्याच्यावर झोपले आणि अंतयात्रा निघाली. आमच्याकडे खांद्याला भावकी असते. तुमच्याकडे खांद्याला खांदा द्यायला भावकी असते ना तुमच्याकडे? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे? तुमची तोंड सुकल्यावानी वाटली म्हणून विचारलं. ती भावकी असते, भावकीच असते आमच्याकडे. म्हणून तर भावकी सांभाळावी लागते. मेल्यावर लागती, नाहीतर कोणी सुद्धा सांभाळी नसते महाराज. ती मेल्यावर लागती म्हणून सांभाळावी लागते. तर ती भावकी. आता शेवटी भावकी आपली काय आणि नाथ बाबाची काय? भावकी ती संताची काय आणि आपली काय? भावकीनं संतांना सोडलं नाही, आपली काय कथा आहे? बघा, ते 4 खांदेकरी भावकीतले होते. पहिल्यानं बोलायला चालू केलं. सगळे चालले होते, कोण रडत होतं, कोण शोकांतिका बाळगत होतं. पहिला म्हणला, का रे लई कीर्तन करायचे, भजन करायचे, आलेल्या माणसाला धनधान्य द्यायचे, कीर्तनाला या म्हणून जीव काढायचे. आणि काय करून झालं? एवढी भजनं केली पण मेलेच की. दुसरा म्हणला, हा ना, एवढी भजनं केली म्हणल्यावर एवढ्या लवकर मरायला नव्हतं पाहिजे, हे की नाही? देवानं न्यायला यायला पाहिजे होतं. तिसरा म्हणला, हा ना, लय म्हणायचे देव येतोय न्यायला, देव येतोय न्यायला. कशाचा येतोय? आपल्याच खांद्यावर आलं. कशाचा येतोय? आपणच खांदे करीन, काय येतोय? काही खरं नसतंय. चौथा म्हणला, अरे गपाला कणू, हा जीव गेलाय त्यांचा, बोलाव का? ते म्हणले गप. म्हणले त्यांना काय ऐकू जातंय होय? ही चौघ गप्पा मारत्यात तर नाथ बाबा तिरडीवर उठून बसलं जागेवरच. मागचे 2 म्हणले, का रे वजन महाग जास्त लागायलंय. पुढचे म्हणले, पुढचं हलकं झालंय. वर बघा म्हणे. वर बघितलं, नाथ बाबा उठून बसले होते. तुम्ही फक्त बोदेगावकर विचार करा, तुम्ही असा कुणाला खांदा दिला आणि ती निम्या वाटत उठलं, कसं होईल तुमचं? पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं इठल इठल करीत होतं या चौघाच. सगळं अचानक देव दिसला त्याला. नाथ बाबा म्हणले, सोड खाली, सोड. तुमच्या खांद्यावर जावा इतका लाचार मी? जर तुम्ही माझ्या परमात्म्यावर शंका घेतली, मला बोलला असतात मी सहन केलं. माझ्या नामचिंतनाला बोललात ना, आता मी तुमच्या खांद्यावर जाणार नाही. आता जेव्हा देव येईन तेव्हाच. नाथ बाबा उड्या मारीत घरी. वर्ष झालं, वर्षभर जगले. पुन्हा षष्टीलाच पुन्हा एकदा मृत्यू पावले. गावकरी गोळा झाले. आता फक्त पैठण नाही, नगर, शेवगाव, संभाजीनगर, बीड, आका मराठवाडा जमा झाला. मेल्यात म्हणून नाही, उठत्यात का बघाय. असली मजा पुन्हा पुन्हा दिसत असते होय महाराज. उठत्यात का बघाय. अख्खी पंचक्रोश जमा झाली, अख्खा तालुका जिल्हा जमा झाला. गावकरी म्हणले, हे बघा, आधी नीट तपासा, गेल्यात का बघा आणि पुन्हा उचला. हो ग हेलपाटे माराय नग. मोठा एमडी डॉक्टर बोलवला. हार्टबीट बंद, श्वास बंद, नस बंद, 100% गेलं केस, उचला. आता नियम आहे, सुरुवातीला ज्यानं खांदा दिला शेवटपर्यंत त्याची हाजरी लागते. खांद्याला पोशाख असतो ना, ज्यानं खांदा दिला त्याची शेवटपर्यंत हाजिरी, शेवटपर्यंत त्याचा खांदा लागतो. आता गावकरी सगळी त्या चौघाकडे गेली. नाथ बाबा गेल्यात. गेल्या वर्षी तुम्ही खांदा दिलता, या वर्षी
तुम्हालाच द्यावं लागतंय, नियम आहे शास्त्राचा. ती चौघं म्हणले तिकडं काय व्हायचं ते होऊ द्या, आम्ही खांदा देणार. गेली वर्ष झालं झोप नाही, रातचं उठू बघतोय उठलो का, उठू बघतोय उठलो नाही, झोप नाही वर्ष झालं. 50 किलोचं 25 वर आलंय. खांदा नाही, जिंदगीत कुणाला खांदा देणार नाही. गावकरी म्हणले खांदा दिला तर गावात, नाहीतर गावाच्या बाहेर. हे म्हणले आईला पंचायतच झाली खांदा द्यायची. हा ना, जोगो बी दिना मरू बी दिना. ही माणसं चौघांनी गुप्त मिटिंग घेतली गुवाहाटीला. आपलं सॉरी, गुप्त मिटिंग घेतली महाराज. अशी चौघांना गुप्त मिटिंग घेतली आणि गुप्त मिटिंग मध्ये ठरलं खांदा द्यायचा, त्याच्याशिवाय गावात राहता यायचं. संख्या लय जण आहे, लयच्या पुढे आपल्या चौघाचं काय जमायचं. खांदा द्यायचा पण बोलायचं फिक्स, फेवकीकच लावायचं तोंडाला. बोलायचं, बोलला की मी आला. बोलायचं तोंडानं तर नाहीच, मनातल्या मनात सुद्धा. मनातलं ऐकू गेलं तर मग पुन्हा आहे की नाही पंचायत. मनात सुद्धा बोलायचं नाही. चौघाची गुप्त मिटिंग झाली, अंतयात्रा निघाली, मध्यावाट्यापर्यंत गेली पैठणच्या. एका म्हातारीची लेक इती जातीला आलती, नांदाय चालली होती. एक इती जाती कळती, माहेर परतवणी म्हणतात ना, ती इती जातीला आलती, नांदाय चालली होती. नेमकं तिची बैलगाडी निघायला आणि नाथबाबांचं मड आडवं जायला गाठ पडली. आई तिला काय माहिती कोण गेलंय आणि कोण मेलंय. ती म्हणली मनातल्या मनात, बरं बाई माझ्या लिकीच्याच मुळावर मेलो कोण होतं. मरायचं तर उद्या परवा मरायचं की, बरं आजच मेलो. हा ना, माझ्या लिकीचा नवा संसार आणि आडवं गेलं, बरं ह्याला आत्ताच मरायचं होतं. नाथबाबा तिरडीवर उठून बसलं. बोधे गावगर नाथबाबाचं जाऊ द्या, अख्खं गाव खांद्याकराकडे बघत होत. काय खांदेकरी म्हणले आई शपथ, पांढरा शपथ आहे. गावकरी म्हणले उठले का, शपथ बोललो नाही. ते उठले कस काय. नाथबाबा म्हणले खांदेकऱ्यामुळं नाही, तोका ती कोपऱ्यातली म्हातारी का तोका पैठणची हितली नाही तिच्यामुळे उठलो बा. ती म्हणली बारा माझ्या लेकीच्याच मुळावर मी आला. मला कुणाच्या मुळावर मरायचं, कुणाचं वाटुळ करून जाईल तो वैष्णव कसा. शेवटच्या काळात सुद्धा वैष्णवानं कोणाचं वाटुळ नाही केलं पाहिजे. नाथबाबा उड्या मारीत घरी. पुन्हा वर्षभर जगले. पुन्हा तिसरी षष्टी. तिसऱ्या षष्टीला नाथबाबा म्हणले आता माझी जायची वेळ झाली. लेकरं म्हणली सांगू नका, जाऊ वाटलं जावा, राहू वाटलं राहावा, पण मरतो काय म्हणू नका. दोनदा माघारी आलंय. आता खांदेकऱ्यातली 2 गेली, आता खांदेकरी नाही. खांदेकरी मेले, पण ज्याचं मड नेलं होतं ते अजून तसेच आहेत. नाही म्हणे आता नाही सांगायचं. नाथबाबा म्हणले काळजी करू नका, यावेळेस फिक्स. जगातली पहिली अंतयात्रा ज्यामध्ये मृतदेह चालत होता. गळ्यात विणा, हातात चिपळ्या, मुखात पंढरीच्या मालकाचं नाव. विठ्ठल विठ्ठल करत जशी पंढरीला वारी निघावी तशी गोदावरीच्या किनाऱ्याकडे वारी निघाली. अखंडित भजन करत नाथबाबा गोदावरीच्या किनाऱ्यावर येतात. पांडुरंग परमात्म्याला स्मरतात आणि विण्यासहित नाथबाबा गोदावरीमध्ये जलसमाधी घेतात. हा अधिकार संतांच्या देहाचा असतो. ज्यांना जन्म मृत्यू हे बंधनच नाहीये आणि अखंडित त्यांचं व्रत एकादशीचं आहे, अखंडित त्यांचा मार्ग पंढरीचा आहे. ते येतातही स्वतःच्या मर्जीनं आणि जातातही स्वतःच्या मर्जीनं. जे देही उदास, जे देही उदास ही ताकद आहे. मग काय चिंता कोण दिवस येईल नाही देहाचा. अहो नसू द्या, हे गेलं तरी हरकत नाही. आम्हाला माहित आहे आमचं नित्यनियम फार प्रबळ आहे. व्रत करा. केली एकादश, काय झालं. अमृत याचा अर्थ शब्दशः घ्यायला गेलं तर अमृत प्राशन करणाऱ्या व्यक्तिमत्वाला अखंडित मोक्ष आहे, त्याला जन्म मृत्यूचा फेरा नाहीये. पण आता अनुषंगाने जर परमार्थाचा विचार करायला गेलं तुकोबांच्या विचाराने, तर अमृत म्हणजे आपल्या परमार्थामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जे अमृत आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा. माझ्यासाठी एकादशी सारखं दुसरं मोठं अमृत नाहीये. एकादशीचं व्रतच माझ्यासाठी त्या अमृताप्रमाणे आहे ज्यांच्यासाठी दैत्य आणि देव तरसतात. माझ्यासाठी तेच अमृत आहे जे एकादशीचं आहे.
जे व्रत आहे तेच माझ्यासाठी अमृत आहे. कायिक वाचिक आणि मानसिक जमेल तसा परमार्थ मी करावा. कसाही करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे पिबत्वामृतमृतदेव जीवे पिबत्वामृत अमृतदेव गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविन्द हरे राधे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. या मृत्यू लोकातलं अमृत आहे देवाचं नामचिंतन. जीवे पिबस्वामृत अमृत देव गोविंद दामोदर माधवेती. तुझं नामचिंतन याच्या इतकं मोठं अमृत काय. माझ्यासाठी तीच रास आहे. रास म्हणजे आपण धान्य म्हणतो, पण पुण्याच्या राशी म्हणजे अखंडितपणे पुण्य प्रबळित करणं. आणि पुण्य प्रबळ करायचं असेल तर हरिमुखे पुण्याची गणना याच्या इतकं मोठं अमृतच नाही. आणि ते करायचं असेल तर त्याला व्रताना आम्हाला अशी एक जागा लागते जिथे आम्हाला सुखदुःख सांगता येईल. जाऊ देवाची आकावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. देवाचं गाव जाईन गे मायतया अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. फक्त कधी चरणी जगन्नाथा नाथ बाबा सांगतात माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. विनंती हे कळलं ना मग त्यासी बहु लाभ सापडला. आणि ज्याला हे कळतच नाही, पर कळत नाही असं नाही, सगळ्याला सगळं कळतं. कळत कसं नाही. एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं पैठणला, येईल का? दुपारी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी पैठणला येईल का? का नाही येणार? जीवाला लाजल ना ती. ती म्हणे आज नाही गे, आज खाल्लंय, उद्या जाऊ. उद्या पवित्र होतो का तू? हा अहो ह्यांचं तर मरू द्या, ह्या सुद्धा काय 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 नशीब. पण त्या माणसाचं बेकार ज्याची बायको रविवारी म्हणते आणा की तुम्ही बी खा मी बी खाते लेकराला बी देऊ. अरे याच्या इतकं पुण्य नाही की बायको माळकरी भेटणं. हा मी कधी कधी विचार करते काय पवित्र असेल ते कुळ जिथे अखंडित हरिपाठ केला जातो. काय धन्य असतील ते मायबाप ज्यांच्या लेकरांच्या मुखात ज्ञानेश्वरी आहे. आणि काय भाग्यवान असेल ते कुटुंब जिथे वैष्णव जन्माला आले. याच्यासारखं मोठं भाग्यच दुसरं नाही दादा. हा अरे ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमचं जीवन वृद्धिंगत झाल्याशिवाय राहत नाही. फक्त ज्ञानवांना कळू द्या हे लेकरू माझं आहे. कोण आहे रे आम्ही? काही अधिकार नाही आमचा. फक्त ज्ञानेश्वरीची आवड आहे. गाथ्याचं पारायण करतो, पंढरीची वारी करतो, त्याला आईबाप मानतो. आम्ही फक्त माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं. आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो का? तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. काय भाग्य आहे. अजून काय द्यावं देवानं? हा अजून काय फळ द्यावं सांगा ना. अहो विचार करा ना, रात्री बेरात्री कधी रस्त्यानं चाललात, दरवेळेस गुगल मॅप योग्य रस्ता दाखवला असं नाही. आम्हाला तर लय चुकी होतं, है की नाही? चुकी होतच. एखादा माळकरी रात्री बेरात्री दिसला, रस्ता विचारायला घाबरचाल का? हा निर्भीडपणे विचारचाल की नाही? कारण माहीत असेल गळ्यात माळ आहे, याच्या कपाळाला गंध आहे,
वैष्णव आहे, जीव पणाला लावल पण आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करणार नाही, हा विश्वास फक्त माळेकडे बघून निर्माण होतो. होतो का नाही? आणि त्याच ऐवजी पिदाडं दिसलं, मी तर म्हणन तळ्यात जाऊ दे गाडी, पण ह्याला विचारू नको, मरू तिकडं आपण, पण हे जो मार्गदर्शन नको. वाटतं की नाही? एक कपाळाचा गंध, गळ्यातली माळ, मुखात देवाचं नाव जर तुमचं अखंड आयुष्य वैभवात घालवू देत असेल तर काय हरकत आहे? मार्ग धरा. अरे होईना भिकारी पंढरीचा. कारण सगळ्यात मोठी संपत्ती काय? विपदो विपदो नेव संपदो नुच संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवान आहे, ज्याला परमार्थाचं महाधन मिळालं. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे शरण. पण सोपंच आहे की रे बोदेगावकर. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे. अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. आणि ज्याला घरातले मायबाप कळले त्याला पंढरीचा बाप भेटल्याशिवाय राहत. तुका म्हणे माय बापे अवघे देवाचीच रूप आहे. 7 वर्षाची जनाई वडिलांच्या खांद्यावर बसली. आषाढीची गर्दी होती. बापाला इच्छा होती मुलीला पंढरपूरचा मालक दाखवायची. त्याचा वर करून 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 जनाईचे वडील जनाईंना पांडुरंग दाखवायचा प्रयत्न करतात, पण गर्दी असल्यामुळे जनाईंना विठ्ठल दिसत. जनाई रागावल्या, का हो देवा, लाखोची गर्दी करतात ही माणसं, बाबा खरं छंडात देव भेटतो का? विनाकारण उको यांची धावपळ. गाभाऱ्याच्या बाहेर आले वडील. मी जनाईला खांद्यावरचं उतरवून सांगितलं, जना यांना विठ्ठल पहावाच असं नाहीये का? ज्यांनी अखंडितपणे पांडुरंगाचं नामचिंतन केलं त्यालाच मायबाप समजलं. त्यांना देव बघायची गरज नाही, त्यांच्या अखंडितपणे सोबतीला पांडुरंग असतो. त्यांना देव शोधायची गरज पडत नाही, देव त्यांना शोधत येतो. जेव्हापासून ही वारी चालू करतात ना, घरी पोचेपर्यंत देव यांच्या राखणीलाच असतो. यांना देव नाही दिसला तरी चालतो, कारण प्रत्येक कणाकणात भरला घनदाट हरी दिसे. त्यांना सगळीकडे तोच दिसतो. आणि हेच सत्य आहे. सर्वा घटी राम देहा देही. बापाचे पाणावलेले डोळे जनाबाईंनी बघितले आणि जनाबाई सांगतात, बाबा दिसला की हो विठ्ठल मला? वडिलांनी विचारलं, गाभाऱ्यात उभा राहून टाचा वर करून एवढा जीव गेला माझा, तिथे नाही दिसला तुम्हाला, आता कसा दिसला हो? जनाईंना सांगितलं, बाबा खांद्यावर घेऊन विठ्ठल दाखवत होता तोच विठ्ठल होता. हे कळायला जरा उशीर झाला, पण कळलं हे नशीब की विठ्ठलाशिवाय कोण विठ्ठल दाखवणार आहे. हे जे जनाईंना कळलं ते तुम्हा मला कळावं. मारणारा जरी बाप असला तरी मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही हा विचारणारा सुद्धा बापच असतो. आयुष्यभर मारणारा बाप लक्षात राहतो, पण त्या बापानं स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपलं आयुष्य समृद्ध बनवलं याचा कधी विचारही डोक्यात येत नाही. लंगडा आंधळा पांगळा कसाही दारात असू द्या बाप, पण बाप दारात बसलेला जरी असला तरी कोणाची हिंमत होत नाही घराकडे नजर वाकडी करायची. पण ज्या दिवशी बाप तो वैकुंठ सोडून ते घर सोडून जातो ना, प्रत्येक माणूस गैरफायदा घेतल्याशिवाय राहत. कारण चांगलं वाईट सांगणारा मालकच घरात नसतो. आता बापानं एखादा उद्देश सांडला, एखादा उपदेश केला तर पोरांना वाईट वाटतं. मला काही कळत नाही का बाप सांगतोय मला, पण तो अनुभवावर सांगतो. बापाला एवढीच इच्छा असते, जे मी भोगलं ते लेकरांच्या पदरात पडू नये, आणि जे मला भेटलं नाही ते लेकरांना भेटावं याच्यासाठी अखंड आयुष्य बाप कष्ट करतो. 2 पुरी असू द्या माय बापाला, एखादी श्रीमंताच्या घरी दिली, एखादी गरीबाच्या घरी दिली. बाप श्रीमंत पुरीच्या घरी जात नाही, पण गरीबाकडे सारखं चक्कर टाकतो. त्याला माहीत असतं हिला माझी गरज, पण ही सासरवाशी नाही. हिच्याकडं गेलो तर हिच्या सासरच्या मंडळीला वाटेल बाप जिवंत आहे अजून, पोरीला वाईट बोलताना 4 वेळा विचार करतील. कमी पडू देत नाही बाप. स्वाभिमानी बाप असतो दादा तुमचा, स्वाभिमानी. नजर वर करून चौकात असतो, पण पोरीच्या लग्नात प्रत्येक पाहुण्याला नजर झुकून म्हणतो, पाहुणं काय चुकलं असेल तर माफ करा, पण अकाल तरच देऊ नका. काय मागायचं ते मला मागा, मी खंबीर आहे, माझ्या पोरीला काय बोलू नका. लय भाग्यवान आहे ज्याला बाप असतो.
बाप पांडुरंगासारखा पाठीशी उभं राहणं याच्या सारखं मोठं वैभवच आयुष्यात नाही की तुमचा बाप खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला पंढरीच्या मालकाची सुद्धा गरज नाही. पंढरीच्या मालकाच्या स्वरूपानेच तुमचा बाप तुमच्या पाठीशी. गरजेला उभा आहे ना तो बाप आहे. अरे तुमच्या खिशातला पैसा संपला ना, सगळी माणसं तुमच्याकडे पाठ फिरवतात, पण बाप एक म्हणतो काय असेल ते, पण तुझं जे राहिलंय ते फेड. चिंता करू नाही मागं पुढं बोलत बाप. तरुण मंडळी कितीतरी विचार करा, त्याच बापाचा 4 नवीन माणसं आलं की तुम्ही अपमान करता. 4 जरा मोठी माणसं घरात आली की तोंडावर म्हणता बापाला ह्याचं लय मनावर घेऊ नका, ह्यांना कळत नाही. त्यांना कळत नसतं तर तुम्ही कळायच्या पात्रतेचे झाला असतात का? हा, वयाच्या मनाने थोडं जास्त बोलतात, थोडा जास्त वावर आहे घरामध्ये, ठीक आहे ना. लहानपणी तुम्ही त्यांना लाता मारल्या म्हणून त्यांनी काही फेकून दिलं होय तुम्हाला? मग आता ते थोडं जास्त बोलतात तर सहन करायला हरकत काय? हा, रात्री बेरात्री कधी आलात ना, तुमची बायको दरवाजा उघडायची नाही पण तुमचा बाप उघडतो. तुमचा बापच बायकोला विचारतो, तुमच्या आईला विचारतो खाल्लंय का बघते ना. काय वाटत असेल त्या बापाला जेव्हा तुम्ही पिऊन घरात येता? तुमच्या एका शब्दावर कळतं त्याला तुमचं काय चाललंय आणि काय नाही ते. अनुभवावर सांगतो तो तुम्हाला. आयुष्यातलं सगळ्यात मोठं वैभव बाप असतो आणि बाप पाठीशी असणं हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. जितकी ताकद पंढरीच्या मालकात आहे ना, तेवढीच ताकद घरातल्या बापात आहे. विनंती आहे, गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग. हे माझ्या बापाचं माझं नाही आहे. माऊली पण म्हणतात, बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी. सर्वस्व त्यागतो तो बाप आहे. पण ज्याला हे कळालं त्याचा लाभ आहे, ज्याला नाही कळालं अखंडित आयुष्य दुःखात आहे. पण पंढरीचा आणि घरातला दोन्ही बापाची कदर करता यावी विनंती आहे. आणि हे करण्यासाठी पर्याय एकच आहे, हरिमुखे प्रेमाने दोन्ही हात वर करा. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम 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 जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. या रामचंद्र की खाली कोणी घ्यायला सांगितले? मी नाही सांगितले. एनिवे असं घेतलेत तर घ्या. तुम्ही कुठं ऐकायला बसलात? बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले.